Welcome students, 7th standard maths and the first chapter geometrical constructions. आता ह्या पहिल्या धड्यामध्ये आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रँगल, त्रिकोणाची रचना. त्यामध्ये जो पहिला भाग आहे तो आहे टू कन्स्ट्रक्ट ए ट्रँगल गिव्हन द लेंथ्स ऑफ इट्स 3 साइड्स. म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतात त्रिकोणाची रचना करणे. त्यामधले पहिलं एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल 1, इन ट्रँगल एस टी यू लेंथ एस टी इज इक्वल टू 7 cm, लेंथ टी यू इज इक्वल टू 4 cm आणि लेंथ एस यू इज इक्वल टू 5 cm. आता हे जे माप दिलेलं आहे याच्यानुसार आपल्याला पहिल्यांदा रफ फिगर काढायची आहे, कच्ची आकृती काढायची आहे. तर मी एक त्रिकोण काढलेला आहे. ट्रँगल एस टी यू दिलेली सर्व मापे या त्रिकोणामध्ये लिहायची आहेत. लेंथ एस टी इज इक्वल टू 7 cm, एस टी इज इक्वल टू 7 cm. लेंथ टी यू इज इक्वल टू 4 cm, टी यू इज इक्वल टू 4 cm. and length SU is equal to 5 cm, SU is equal to 5 cm. Now I want to construct a triangle. First of all, I draw a line TU 4 cm. This is line TU and the length of this line segment is 4 cm and the name is TU. Now I want to draw the line segment ST and the length is 7 cm. Take a length 7 cm in the compass just like this and putting on T as a center, make an arc on one side of the line TU. Now length SU is 5 cm. You take a measure 5 cm in this compass. आणि मग U हा सेंटर गृहीत धरून आपण पहिला काढलेला चाप जो आहे त्याला छेदणारा चाप काढायचा आहे. आता हे काढताना हा चाप थोडासा आपला वरती आलेला आहे. पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, 7 सेंटीमीटर अंतर याच्यामध्ये घ्यावं लागेल आणि मग हा जो पहिला काढलेला चाप आहे तो आपला अजून खाली या ठिकाणी वाढवावा लागेल जस्ट लाईक दिस. आणि मग आपल्याला इथे एक छेदन बिंदू मिळतो. तो जो बिंदू आहे त्याला आपण यस असं नाव देऊया. आणि मग यू जॉईन द लाईन द पॉईंट्स एस अँड टी अँड आफ्टरवर्ड्स यू जॉईन द पॉईंट्स यस अँड यू. यू राईट द मेजरमेंट्स ऑल्सो. एस टी इज इक्वल टू 7 cm, 7 cm. SU is 5 cm, SU is 5 cm. अशा प्रकारे दिलेल्या मापानुसार आपण या ठिकाणी त्रिकोणाची रचना केलेली आहे. तिन्ही बाजूंची लांबी दिली असता त्रिकोणाची रचना करणे. When 3 sides are given, then you can construct a triangle. प्रॅक्टिस सेट नंबर 2 यामध्ये पहिलं एक्झाम्पल जे आहे ते लेक्चरच्या वेळेला मी तुम्हाला समजावून दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण आत्ता जे एक्झाम्पल बघितलं ते दुसरं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. तुम्हाला यानंतरचे एक्झाम्पल सोडवता येतील. आता इथं जे सेकंड एक्झाम्पल आहे, ड्रॉ ॲन आयसोसेलेस ट्रँगल विथ बेस 5 cm अँड द अदर साइड्स 3.5 cm ईच. हा ट्रँगल कसा काढायचा आहे? आयसोसेलेस ट्रँगल म्हणजे काय?
तर ज्याला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. आता त्याची कच्ची डायग्रॅम कशी काढायची, रफ फिगर, हे तुम्हाला मी दाखवतो आहे. द सेकंड एक्झाम्पल, आयसोसेलेस ट्रँगल. बेस 5 cm, other sides 3.5 cm each. This is an isosceles triangle ज्याचा बेस BC हा 5 cm आहे आणि त्याच्या बाकीच्या दोन ज्या बाजू आहेत त्या प्रत्येकी 3.5 सेंटीमीटर आहेत. हा ट्रँगल तुम्हाला काढता येईल. सुरुवातीला बेस BC हा 5 सेंटीमीटर काढा. त्यानंतर कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर अंतर घेऊन B वरती ठेवून एक आर्क तुम्ही काढा. B वरती ठेवून तुम्ही आर्क काढा. त्यानंतर तितकंच अंतर घेऊन तुम्ही C वरती पॉइंटर ठेवून तुम्ही पहिल्या चापाला छेदणारा चाप काढा आणि छेदनबिंदूला तुम्ही या ठिकाणी छेदनबिंदूला A असं नाव द्या आणि AB आणि AC जोडा. अशा प्रकारे तुम्हाला हा आयसोसेलेस ट्रँगल काढता येईल. आयसोसेलेस ट्रँगल कसा काढावा हे आपण बघितलं. इक्विलॅटरल ट्रँगल ज्याला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो की ज्याच्या तीनही बाजूंची लांबी समान आहे, 6.5, 6.5 आणि 6.5. या ठिकाणी मी रफ फिगर काढलेली आहे. याच्यावरून आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. तर कंपासमध्ये सुरुवातीला बेस काढूया आपण. QR 6.5 सेंटीमीटर, त्याला आपण नाव देऊया QR. कंपासमध्ये 6.5 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स आपण घेऊ. 6.5 सेंटीमीटर आणि मग R हा बिंदू सेंटर मानून आणि Q हा बिंदू सेंटर मानून असे मी दोन आर्क काढलेले आहेत. हे दोनही आर्क या ठिकाणी छेदलेले आहेत. तो जो पॉईंट मला मिळाला तो P आहे. आणि मग आता आपण PQ आणि PR हे बिंदू जोडायचे आहेत. या ठिकाणी तीनही बाजूंची लांबी समान आहे, 6.5 cm, 6.5 cm and 6.5 cm. This is a equilateral triangle. All the sides are equal. अशाच प्रकारे प्रॅक्टिस सेट नंबर 2 मध्ये जे चौथं गणित आहे, चूज द लेंथ्स ऑफ द साइड्स युअर सेल्फ. तुम्ही स्वतः त्रिकोणाच्या बाजूंची लांबी निवडायची आहे. अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल, एक समभुज त्रिकोण, वन आयसोस्केलेस, एक समद्विभुज, आणि अँड वन स्केलेनिक ट्रँगल, एक विषमभुज त्रिकोण. आता विषमभुज त्रिकोण म्हणजे काय की ज्याच्या तीनही बाजू ह्या वेगवेगळ्या लांबीच्या असतील, अशा प्रकारचा त्रिकोण तुम्हाला काढायचा आहे. आत्ताच आपण त्रिकोणाच्या तीनही बाजू दिल्या असता त्रिकोण कसा काढावा याबद्दलची माहिती बघितली. त्यातला आता दुसरा जो प्रकार आहे तो आपल्याला बघायचा आहे. टू कन्स्ट्रक्ट ए ट्रँगल गिव्हन टू साइड्स अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देम. म्हणजे दोन बाजू आणि त्या दरम्यानचा जो कोन आहे हा दिला असता त्रिकोणाची रचना करणे. बघूया हा दुसरा प्रकार आणि त्यावरचं एखादं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष बघायचं आहे. त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यामध्ये समाविष्ट असलेला कोन दिला असता त्रिकोणाची रचना करणे. टू कन्स्ट्रक्ट ए ट्रँगल गिव्हन टू साइड्स अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देम. The first example, in triangle NTS, measure of angle T is equal to 40 degree, length NT is equal to length TS is equal to 5 cm. हे त्रिकोणाचा एक अँगल दिलेला आहे,
एका कोणाचं माप दिलं आहे आणि उर्वरित त्या कोणाच्या दोन्ही बाजूला ज्या साईड्स आहेत, बाजू आहेत त्रिकोणाच्या, त्यांची लांबी दिलेली आहे. या मापावरून आपल्याला एक त्रिकोणाची कच्ची आकृती रफ फिगर काढायची आहे. NTS मेजर ऑफ अँगल T इज इक्वल टू 40 डिग्री. लेंथ NT इज इक्वल टू लेंथ TS, म्हणजे NT आणि TS ह्या दोनही बाजूंची लांबी प्रत्येकी 5 सेंटीमीटर आहे. NT इज 5 cm अँड TS इज ऑल्सो 5 cm. पहिल्यांदा आपल्याला या त्रिकोणाचा बेस TS 5 सेंटीमीटर काढायचा आहे. 5 cm. I am giving the name TS and write the measurement 5 cm, length 5 cm. Now angle T is 40 degree. आता हे कोन मापक वापरा आणि हा जो अँगल T आहे हा 40 मापाचा काढा. 10, 20, 30 आणि 40 या ठिकाणी तुम्ही खूण करा अशी, आणि मग पट्टीच्या सहाय्याने ही रेषा तुम्ही अशा प्रकारे वाढवा. ही जी बाजू आहे TN किंवा NT याची लांबी 5 सेंटीमीटर आहे. म्हणून पट्टीच्या सहाय्याने पट्टी वापरा आणि कंपास घेऊन 5 सेंटीमीटर अंतर घ्या आणि T पासून 5 सेंटीमीटर अंतरावरती अशा प्रकारे हा चाप काढा. हा जो पॉईंट आपल्याला मिळाला हा पॉईंट N आहे. हा पॉईंट N आहे. ही लांबी 5 सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला मिळाली. आणि मग त्यानंतर NS जोडा. NS जोडा. अशा प्रकारे ट्रँगल NTS या ठिकाणी तयार झाला. नाउ द सेकंड एक्झाम्पल. इन ट्रँगल FUN, लेंथ FU इज इक्वल टू 5 cm, लेंथ UN इज इक्वल टू 4.6 cm and measure of angle U is equal to 110 डिग्री. आता या त्रिकोणामध्ये जो अँगल दिलेला आहे तो 110 मापाचा आहे. हा 90 अंशापेक्षा मोठा अँगल आहे. आपण या ठिकाणी रफ फिगर सुरुवातीला काढूया. रफ फिगर काढताना देखील त्याचा एक जो कोन आहे हा विशाल कोन मी काढलेला आहे. तर याला नाव देऊया आपण FUN. FU 5 cm, UN 4.6 cm and angle U 110 डिग्री. अशा प्रकारे आपली या ठिकाणी रफ फिगर तयार झाली. आता याचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी आता आकृती काढायची आहे. सुरुवातीला आपण बेस काढू. UN इज इक्वल टू 4.6 cm. UN 4.6 cm. आपल्याला अँगल काढावा लागेल. अँगल U इज इक्वल टू 110 डिग्री. $10, $20, $30, $40, $90 and $100 and $110. इकडून मोजा. हा अँगल आता आपण काढलेला आहे त्याचं मेजरमेंट आहे 110 डिग्री. नाउ लेंथ UF इज 5 cm. आता हे जे माप 5 cm घेण्यासाठी आपल्याला कंपासमध्ये
5 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि मग यू हा केंद्रबिंदू मानून आपल्याला या ठिकाणी एक चाप काढायचा आहे. आता जो आपल्याला पॉईंट मिळाला तो आहे एफ आणि मग यू कनेक्ट एफ अँड एन अगेन. अशा प्रकारे दिलेल्या मापानुसार आपण ट्रँगल FUN काढलेला आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 3 मधील सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला निश्चितच सोडवता येतील. काही शंका असतील तर मला जरूर फोन करा. त्रिकोणाची रचना करण्याचा पुढचा एक प्रकार आपल्याला बघायचा आहे. टू कन्स्ट्रक्ट ए ट्रँगल गिवन 2 अँगल्स अँड द इन्क्लुडेड साईड. म्हणजे 2 कोणांची मापं दिलेली आहेत आणि त्यांच्या दरम्यानची जी बाजू आहे त्या बाजूची लांबी दिलेली आहे. असं असताना त्रिकोणाची रचना करणे. एक एक्झाम्पल आपण घेऊन बघूया. एक्झाम्पल 1. इन ट्रँगल MNP लेंथ NP is equal to 5.2 cm. Measure of angle N is equal to 70 degree and measure of angle P is equal to 40 degree. म्हणजे 2 अँगल दिलेले आहेत आणि एक बाजूची लांबी दिलेली आहे. आपण कच्ची आकृती काढूया. MNP हा ट्रँगल आहे. NP is equal to 5.2 cm. NP is equal to 5.2 cm. Angle N 70 degree. Angle P 40 degree. This is our rough figure. आता याची मदत घेऊनच आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. सुरुवातीला आपण बेस काढू. NP 5.2 cm. and P 5.2 cm. Now make an angle N is equal to 70 degree. Angle N is equal to 70 degree and 70. आणि मग आपल्याला हे पॉईंट जोडायचे आहेत. $70 degree. Angle P is equal to 40 degree. This is P. आता इथे 40 अंशाचा कोन काढायचा आहे. 10, 20, 30 आणि 40. आणि मग हे 2 जे बिंदू आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत. हा जो छेदनबिंदू मिळाला हा आहे M आणि हा जो अँगल आहे तो आहे 40 डिग्री. जस्ट लाईक दॅट when 2 angles and 1 included side is given, then you can construct a triangle just like this. अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 4 मध्ये ही जी 4 एक्झाम्पल आहेत ही अगदी सहज सोडवता येतील. त्यानंतर आपल्याला एक पुढचा प्रकार बघायचा आहे. टू कन्स्ट्रक्ट ए राईट अँगल्ड ट्रँगल गिवन द हायपोटेनस अँड वन साईड. म्हणजे आपल्याला काटकोन त्रिकोणाची रचना करायची आहे. जेव्हा त्या काटकोन त्रिकोणामध्ये जो कर्ण आहे त्या कर्णाची लांबी दिलेली असते. काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दिले असतात काटकोन त्रिकोणाची रचना करणे. टू कन्स्ट्रक्ट ए राईट अँगल्ड ट्रँगल. एक एक्झाम्पल आपण बघूया. इन द राईट अँगल्ड ट्रँगल STU हायपोटेनस SU इज इक्वल टू 5 cm. हायपोटेनस याचा अर्थ जो काटकोन आहे 90 डिग्रीचा अँगल आहे त्याच्या समोरील बाजू ही
त्या त्रिकोणाचा कर्ण असते त्याला आपण हायपोटेनस असं म्हणतो. SU is equal to 5 cm and length ST is 4 cm. दिलेल्या मापानुसार मी या ठिकाणी त्रिकोण काढला आणि त्याच्यामध्ये मेजरमेंट लिहिली. ही आहे रफ फिगर. आता आपल्याला आकृती काढायची आहे. सुरुवातीला बेस TS आपण काढूया, ज्याची लांबी आहे 4 सेंटीमीटर. TS 4 cm. Angle T is 90. T हा जो कोण आहे हा 90 मापाचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी 90 अंशाची खूण करून घेतली आणि ही रेषा अशा प्रकारे वाढवली. त्यानंतर आपल्याला S पासून U पर्यंत जे डिस्टन्स आहे हे 5 सेंटीमीटर आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी साइड ऑफ ट्रायंगल SU आपल्याला काढायची आहे. ती कशी काढायची? तर ह्याची डिस्टन्स आहे S पासून U पर्यंत 5 सेंटीमीटर आहे. म्हणून आपल्याला या कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आणि S हा केंद्रबिंदू याच्यावरती ठेवून या बाजूला छेदणारा चाप आपल्याला या ठिकाणी काढायचा. मला इथे एक छेदनबिंदू मिळाला. तो पॉईंट जो आहे तो म्हणजेच U. आणि मग जॉईन U and S. U and S and the length of this side is 5 cm. अशा प्रकारे राईट अँगल्ड ट्रायंगल आपण काढला की ज्याच्यामध्ये हायपोटेनसची लांबी दिलेली आहे आणि एका बाजूची लांबी दिलेली असता ट्रायंगल काढणे. मला खात्री आहे की अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस सेट नंबर 5 मध्ये त्रिकोणाची रचना कराल की ज्याच्यामध्ये हायपोटेनस दिलेला आहे आणि एक बाजू दिली असता काटकोन त्रिकोणाची रचना करणे. याच्यावरती आधारित ही एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर पान नंबर 7 वरती एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी दिलेली आहे. ट्राय टू ड्रॉ ट्रायंगल्स विथ द फॉलोइंग डाटा. या ठिकाणी काही 2 ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्या 2 त्रिकोणामध्ये कोणांची मापे आणि त्या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्यांची मापे दिलेली आहेत. त्याच्यावरून तुम्ही कच्ची आकृती काढायची आहे. सुरुवातीला त्रिकोण ABC याची कच्ची आकृती ट्रायंगल ABC यू ड्रॉ ए रफ फिगर. त्यानंतर त्याची पक्की आकृती काढायचा प्रयत्न करायचा. सेकंड टाइम यू ड्रॉ ए रफ फिगर ऑफ ट्रायंगल PQR in which length QR is 2 cm, length PQ is 4 cm, length PR is 2 cm. By using these measurements, you try to draw triangle PQR. अशा प्रकारे ह्या दोनही त्रिकोणाच्या आकृत्या काढण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. त्याचप्रमाणे an activity for learning something more. एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला त्रिकोण ABC काढायला सांगितलेलं आहे. ज्यांच्या 2 बाजू यांची लांबी दिलेली आहे आणि एका कोणाचं माप दिलेलं आहे. हा देखील त्रिकोण तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायचा आहे. आणि काही शंका असतील तर मला जरूर तुम्ही फोनवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारायचे आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया. या तासामध्ये ज्या काही आकृत्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आकृत्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि मग हे सर्व उदाहरण संग्रह प्रॅक्टिस सेट तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि त्यांचे फोटो घेऊन ग्रुपवरती पाठवा. ठीक आहे, थँक्यू.